विषय मोदी साहेबांना माहीत नाही, अवगत नाही असं कधीच चाललं नाही. जगातली कुठलीही गोष्ट विचारली जाऊ द्या, ते उत्तर दे. मग आपण त्यांचे कार्यकर्ते, आपण पण परिपक्व असलं पाहिजे. यासाठी काय करायचं, अभ्यास केला पाहिजे, वाचन केलं पाहिजे आणि तेवढे तास मेहनत पण केली पाहिजे. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, महानगरपालिका, मुंबई वगैरे निवडणूक आता आहेत, आता चालू होती नोव्हेंबरपासून. बरेच जण माझ्याजवळ येतात, दादा लक्ष ठेवा, हे माझा बायोडाटा आहे. हो, मी म्हणतो लक्ष ठेवतो. माझं लक्ष सगळ्यांकडे असतं. कुठल्या दृष्टीने तो माझा कार्यकर्ता कसा आहे, जनमानसात त्याला काय संबोधलं जातं, लोकांना तो कार्यकर्ता हवा असा वाटतो का, असा कार्यकर्ता मला आवडेल. मी असत नाही तयार झालो. मी एवढी वर्ष मला जोडली, मी आजही 15 ते 16 तास काम करतो. आता रात्री सकाळी 5 वाजता उठलो, इथे आलो आहे. मी काय झोपलो नाही, पण मी त्याच्यामध्ये माझ्यासाठी किती वेळ खर्च करायचा आणि लोकांसाठी, विविध क्षेत्रातल्या लोकांसाठी किती करायचं. आता मी इथे आलोय, चिपळूण सावंतवाडीपर्यंत जाणार. सावंतवाडीपर्यंत पाऊस असो नसो. हे का करतोय आपण, हे माझ्यासाठी नाही, माझ्यासाठी आहे, पण माझ्या पक्षासाठी. आणि पक्ष कोणासाठी, तर जनतेसाठी. मग त्यासाठी कार्यकर्त्यांनी निवडणुकीकडे डोळे लावून बसण्याऐवजी आधी आपण या पदाला लायक आहोत, पात्र आहोत, आपलं नाव घेतलं जावं, अशा स्वरूपाचं कार्य करत राहणं आवश्यक असं मला वाटतं. आवश्यक. मी प्रशासन कुठे कमी पडलो नाही. यावेळेला माझं नाव सुचवलं माननीय बाळासाहेबांनी की नारायण राणे पुढचा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री. लोक आश्चर्यचकित झाले. अरे एवढे नेते असताना शिवसेनेत राणे तर सगळेच ज्युनियर कसे काय. मी काही बोललो नाही. पत्रकार विचारला, नो कॉमेंट्स. कॉमेंट्स जेव्हा शपथ घेईन त्यानंतर मी बोलेन. बांधवानं पण तुम्ही मला सांगा, एवढ्या सगळ्या कारकिर्दीमध्ये मी जवळपास महाराष्ट्रात 32 वर्ष मंत्री होतो, त्यानंतर केंद्रात. हे माझ्याबद्दल सांगत नाही, पण तुम्ही तसे व्हा. पद मागण्यापेक्षा मिळाला तर आनंद अति असतो. आनंद हे मला मिळालं मेरिटमध्ये असलं पाहिजे. तसा अधिकाऱ्यांचा अनेक अधिकारी माझे मित्र आहेत, तेव्हाही होते, आजही आहे. अनेक ॲडवायझर माझे आहेत. मला आहेत ॲडवायझर, फायनान्स ॲडवायझर आहे पुण्याचे आमचे बाळासाहेब वणसकर, कॉर्पोरेटिव्ह आहेत, वेगवेगळे असायचे. मला जेव्हा वाटायचं उद्या हा प्रस्ताव येतोय, मी पुण्याला जायचो, त्याला सांगतो मला 1 तास द्या. त्यांच्याकडे 1 तास चर्चा करायचो, दुसऱ्याशी चर्चेत. पण एक्सपर्टच्या ओपिनियन घेतल्याशिवाय मी कधी सामोरं गेलो नाही, कधी नाही गेलो. मी का वाचनालय म्हणालो, आवश्यक आहे. मी आज नारायण राणे आहे बिकॉज ऑफ ओनली वाचनालयमुळे. मंत्रालयाच्या 11 माळ्यावरचं वाचनालय तुम्ही कधीही जा आणि विचारा. तुम्ही एखादा जास्तीत जास्त भाषण केलेल्या एखाद्या आणि चांगली विचारा धरून अकॅडमिक ह्याच्यामध्ये बोलणाऱ्या आमदाराचं नाव सांगा, ते नारायण राणेचंच घेते. नारायण राणे हे सगळं केलं. हे का सांगतोय की आपण तसे होणं आवश्यक. मी आज आलोय, भेटायला आलोय तुम्हाला. हे काय खासदार आहे, अमुक आहे, सोडा. मी ते सगळी पदं या म्हणजे देशातली आणि राज्यात. मी असं एक 6 मध्ये बसतो की सगळी सभागृह मी आतापर्यंत देशात 5 जणांनी पाहिले, मी 6वा आहे. सगळी सभा, अगदी महानगरपालिका, PhD, आमदार, विधानसभा, विधान परिषद, राज्यसभा, लोकसभा, सगळे सभागृहात मी काम केलंय. पण काम नुसतं नाही केलंय, मी कमी पडलो नाही. मला यासाठी मी आलोय, तुम्हाला भेटावं, आपण बोलावं,
सहकार्याने सांगावं, तरुणांना सांगावं, अरे चला असे काही करा. आज आपण काय म्हणतोय, अरे चिपळूणला, रत्नागिरीला ह्या गोष्टी नाही आहेत, बऱ्याच गोष्टी नाही आहेत. मी बघा अल्पशे काळात जवळपास 34 वर्षात त्या सिंधुदुर्गात काय नाही आहे मला सांगावं, काय नाही आहे, पण सगळं आणलं इथे. त्याच्यावर मी टीका करणार नाही, पण नसेल ते उर्वरित माझ्या या खासदारकीच्या काळात मी पूर्ण करायचा प्रयत्न करेन. ही निवेदन आहे ना, किती निवेदन आहे मला माहीत नाही, पण 100 नंबरवर गेले. कधी काही लोक ॲबसेंट होते, पण निवेदन वाचून ती मार्गी लावीन आणि कामं होण्याचं आहे का. जिथे छोटे मोठे रस्ते आहेत आणि आवश्यक आहे तिथे फंड कमी पडेल, मी खासदारकीचा पण फंड वापरेन, तिथे हे करणार नाही. शेवटी लोकहितासाठी फंड आहे आणि त्याचा मी पुरेपूर वापर करेन. आणि म्हणून आज जो आलोय, अधिकाऱ्याने धन्यवाद देईन. तुम्ही आज आलात सगळेजण, खाली वर सगळेजण आपण आहात बसलेले, तुम्हाला खरंच धन्यवाद देईन. शेवटी आपल्याला लोकहिताचं काम करायचं आहे. तुम्ही सर्व्हिस करत असाल, जर नोकरी करत, शेवटी सेवा आहे. मुख्यमंत्री झालो, एका पत्रकाराने विचारलं, राणेसाहेब, तो म्हणला, राणेसाहेब मला जा एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. म्हणलं, बाबा तू पत्रकार आहे. मी साहेब नाही, मी महाराष्ट्राच्या जनतेचा सेवक आहे. आपण सेवक आहोत, किती मोठा हो, शेवटी नोकरी करणारा असो किंवा लोकप्रतिनिधी असो, हे जनतेचे सेवक आहेत, कधी साहेब होऊ शकत नाही, अशा मताचा मी आहे. आणि म्हणून आज आपली भेट झाली, या भेटीचा सदुपयोग काहीतरी व्हायला पाहिजे. निवडणूक येते, काय कुशल, म्हणजे कुठे गेलो तरी मी एवढे निवेदन येतात, साहेब जरा पहा. नात्या गोत्यातली लोक, बोगायला लोक कधी पाहिले नाही तिच्यारे, काका मी अमुक अमुक लागते, काका मी अमुक, मी प्रयत्न करतो. आज एवढ्या स्पर्धा, त्या स्पर्धेत जरूर उतरा, गुणात्मक उतरा, मेरिटमध्ये या आणि उतरा, माझं काही हरकत नाही, आनंद वाटेल. पण आज आपण भेटलो, पहिली शेवटची नाही, मध्ये पण येईन, चर्चा करेन, बसेल. तुम्हाला काही कोणाला बोलायचं असेल ना, मला सांगा, मला 5 मिनिटं बोलू द्या, मी बोलून द्यायला तयार आहे, बोलून देते. ते वैयक्तिक असता का, सार्वजनिक, विधायक, सामाजिक या विषयाशी धरून असलं पाहिजे की लोकांसाठी काय विचार आहे. शेवटी विचार काय, ते विचारातून प्रगती. आज म्हणतो भारत आज प्रगतीकडे चाललाय. 100 वर्ष होतील तर भारत एक विकसित देश म्हणून जगाच्या पाठीवर असेल असं मोदी सांगतात आणि त्याचे प्रयत्न चालू आहेत. तुम्हाला वाटत नाही का, तुम्ही त्याचे पण एक हिस्सेदार असले पाहिजे, तुमचं पण त्यात योगदान असलं पाहिजे प्रत्येकाला. अरे 100 वर्ष होतात, जगाच्या पाठीवर भारत विकसित देश झालाय. आज मोदी साहेब सांगतात ना, मी पंतप्रधान झालो, भारत 14व्या नंबरवर होता. आज भारत जागतिक आर्थिक बाबतीमध्ये जगात 5व्या नंबरवर आहे.